काँग्रेट लिचफील्ड, भारी खेळली, सेंचुरी मार. कम ऑन 2 रन्स. मिळलेली पण ती काय करू आता, जाऊन ते खेळू दे तिला बोलो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज चाललोय आपण डी.वाय. पाटील स्टेडियमला. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सेमीफायनल 2 मॅच आहे आज वुमेन्स वर्ल्ड कपची. सो चाललोय ती बघायला. मी, मम्मा, पप्पा तिघच जण चाललोय. सो निघतो आता. वाजलेत 1:03ची मॅच आहे. निघतोय आता घरातून. तिकडे जाऊन बघूया पार्किंगचं वगैरे कसं काय. आणि मी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं आज मॅचचं कव्हर करून दाखवेन ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. आणि आजचा ब्लॉग खूप दिवसांच्या ब्रेक नंतर येतोय, तर नक्कीच सपोर्ट करा. तर चला आता जाऊया मॅचला. चला आता चेंज वगैरे केलाय. जर्सी घातली इंडियाची. पप्पानी नाही घेतली, मीच घातले. जर्सी घेतली. आता चाललोय. 2:30 वाजले. बघूया टॉस बघायला भेटतोय का. जाऊया आतमध्ये. इंडियाचा फ्लॅग आहे इकडे. जाऊया आता. असेच आपल्याला सपोर्टर भेटणार आहेत इंडियाचे. होपसो इंडिया जिंकेला सेमीफायनल 2. टफ रायव्हलरी आहे ऑस्ट्रेलिया. बघूया. चाललं आता. गेट नंबर 4 मधून एंट्री करतोय. तर भेटू डायरेक्ट स्टेडियममध्ये. जायला धावता. सो गाईज आता इकडे ऑस्ट्रेलियाची टीम आहे. या साईडला ऑस्ट्रेलियन टीम आहे, त्या साईडला इंडियन टीम आहे. टॉस हारून इंडियाची फिल्डिंग आले. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग आहे. बघूया आता काय स्कोर होतो. तो तिकडचा आहे. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. बाप्पा मोरया. मॅचला सुरुवात झाली. ब्लॉग नक्की एंड पर्यंत बघा. खूप धमाल येणार आहे. स्वतः मॅच बघतो थोडासा मी पण. मॅचचा आनंद घेतो आणि जर मध्ये विकेट आला तर तुम्हाला नक्कीच दाखवतो. अरे यार, काय पकडली होती. काय झाली, सोडली कशी काय.
अच्छा स्टेडियम कुठलं पण असू दे पण मराठी गाणं वाजलंच पाहिजे. आता पावसाची थोडी थोडी सुरुवात झाली. थोडा थोडा पाऊस येतोय बारीक. आता बघूया काय होतंय. काळोख तर फुल केलाय. फ्लड्स लागल्यावरती तर अजून भारी व्ह्यू येतोय मॅच बघायला. रात्री तर धमाल येणार आहे. पाऊस पडतोय पण काय डिसिजन अंपायर घेत नाही तर मॅच बंद करायचा. एक अजून फ्लड्स लागायची बाकी आहे. बघूया काय काय टेक्निकल इश्यू आहे माहित नाही. पण पाऊस तर ऑलमोस्ट 30% तरी पडतोय. चांगलाच जोरात आहे. सो आता बघूया काय होतंय. एक कॅच मगाशी उडालेली तिकडे पण तिकडे सोडली त्यांनी. हरमनप्रीत कौरनी सोडली कॅच पण त्यानंतर अप्रतिम फिल्डिंग केली. सो आता बघूया काय होतंय पुढे. माझा पहिला इंटरनॅशनल मॅचचा एक्सपिरियन्स कसा आहे. कशी मजा येते का. मम्माला क्रिकेट मध्ये एवढा इंटरेस्ट नाही पण आज कसं वाटतंय. पप्पा तुला. पप्पा तर झालंय. पप्पानी मेनची इंडिया ऑस्ट्रेलियाची ओडीआय बघितलेली. आफ्टर ऑल वुमेन्स क्रिकेट मॅच आहे त्याच्यामुळे अभिमान वाटणारच. आता परत मॅचला सुरुवात होते. फ्लड चालू केलं तर परत बंद करतील वाटते. सो बघूया. इंडिया तो गाईज आता ऑस्ट्रेलियाचा स्कोर 150 झाले. एकच विकेट लॉस गेले आणि लिचफील्ड 95 वर खेळते. तिची कॅच सोडलेली मगाशी हरमनप्रीत कौरनी. मस्त खेळते ती. चांगला स्टार्ट दिला ऑस्ट्रेलियाला. 151 ला एकच विकेट गेले. मम्मा काय वाटते पहिलाच तुझा एक्सपिरियन्स आणि अशा धावा पडतात इंडियाला. जिंकायला पाहिजे इंडिया. जोरात बोल जरा. जिंकायला पाहिजे इंडिया. बघा आता काय ते. सेकंड इनिंग अजून बाकी आहे. काँग्रेट लिचफील्ड भारी खेळली. सेंचुरी मारली. विकेट गेली काय. विकेट गेली. मुनी मुनी मुनी. टीव्हीवर आलो. टीव्हीवर आता जस्ट ब्रॉडकास्टिंग चालू होतं तेव्हा जस्ट बघत होतं. दिसतं का टी शर्ट वरती काय दिसत होतं कॅमेरामध्ये. तुम्ही बघितलं असेल का नाही माहित नाही. बघूया मॅच धमाल येते. आता विकेट पडली. सो गाईज आता मस्त थोडासा काळोख झालाय तर अंडर फ्लड्स ना फुल धमाल व्ह्यू येतोय. कॅमेरामॅन पण आपल्या इथे साईडला. फुल धमाल व्ह्यू येतोय फ्लड्स मध्ये. एकदम भारी वाटते. विकेट वरती प्रॉपर लाईट पडते. फिल्डिंग थोडीशी खराब होते इंडियाच्या आपल्या कॅप्टन कडून पण काय नाही चालते. तेवढा सेमीफायनल पुढे तो प्रेशर असेलच पण खरंच भारी व्ह्यू आहे. क्या लगता है मेरे मोबाइल
पब्लिक भेटले स्टेडियमला. कसा काय मॉल आहे? एकदम भारी, एकदम वाटतं, एकदम मन माझं भरून आलेलं आहे. पण इंडिया जिंकलीच पाहिजे 100%. काय बोलतो एक नंबर आहे. 90चा पॉवर आहे, 90चा. आज फिरकी मिळलेली पण ती काय करू आता, जाऊन ते खेळू दे तिला बोलू. आता सेकंड इनिंग्सला सुरुवात होते. इंडियाची आपली ओपनिंग जोडी आली आहे. आता आपली स्मृती मंदाना आली आहे, जर्सी नंबर 18. स्मृती मंदाना ये ओपनिंग जोडी आली आहे. शेफाली वर्मा आणि आपली स्मृती मंदाना दोघी जणी आल्यात आता विकेट वरती. बघूया किती स्कोर होतोय, काय स्कोर होतोय. 338 टू विन आहे. 339 टू विन आहे. होप सो इंडिया जिंकेल. गणपती बाप्पा. फर्स्ट बॉल. धमाल लाईटचं चालू आहे, एक नंबर. हाफ सेंचुरी झाले, हाफ सेंचुरी, हाफ सेंचुरी. ओव्हर मध्ये आता 149 धावा झाल्या. थोडासा स्कोर कार्ड स्लो चाललाय. 8 तर 7चा रिक्वायर्ड रन येत आहे, पण इंडियाच्या आता 150 धावा झाल्यात. वाईट टाकला. बघूया आता काय होतंय. आवाज येत असेल का नाही क्लिअरली माहीत नाही. बघूया.
तरंग. $99. Yes! Yes! ताकद वन साइड. वन साइड ताकद आहे, वन साइड ताकद. रिचा घोष 12 मध्ये 23. भारी खेळते. धमाल झाले, फुल धमाल. 15 धावा पाहिजेत फक्त. 324, 339 टू विन. मस्त मस्त मस्त. फुल रंगात आले मॅच. पब्लिक फुल रेडी झाले, पब्लिक फुल रेडी झाले. 12 मध्ये 8, 12 मध्ये 8. Come on, 2 runs. Yes! 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 पैसा वसूल. मम्माला विचारूया, मम्माचा पहिला एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. हा, खूप छान. मस्त आवडला? वाटलं. हो. पप्पा? आणि इंडिया जिंकली म्हणून आणखीन आवडलं. पैसा वसूल. तर चला, जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच सपोर्ट दाखवत राहा. लवकरात लवकर आपण आपले सबस्क्रायबर्स वाढूया. आता भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून आणि आपले जुने ब्लॉग्स बघायला विसरू नका. बाय. गुड नाईट. पप्पा गुड नाईट.